नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याच्या अनेक भागात पाऊस हजेरी लावतोय. कोकण, घाटमाता, विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच राज्यातील पुढील 3 दिवस हा पावसाचा जोर हा कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट व काही भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देखील हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. राज्यातील पुढील 3 दिवस पावसाचा जोर हा कसा राहील. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपली व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच उद्याही राज्यातील पावसाचा जोर हा कायम राहणार असून उद्या विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरही काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच परवा देखील कोकण, घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यात जोरदार तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.